रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा, रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा, रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा, रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा। पुंडलीकवरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। सद्गुरु जोग महाराज की जय। आले हो संसारात तुम्ही एक करा, मुक्ती मार्ग हळूची धरा। काळदंड कुंभ यातना थोरा, कारे अघोरा दचकसीना। नाही त्या यमाशी करुणा, बाहेर काढिता कुडी प्राणा। ओढाळ सापडे जैसे धन्या, चोर यातना धरी जेतो। नाही दिली पावईल कैसा, चालता पंथे तेने वळसा। नसेल ठाऊके ऐकतो कैसा, नेती बंद जैसा धरुनिया। क्षण एक नागेवा पायी, न चलवे तया कविता काही। ओढिती काटवना सोयी, अग्निस्तंभ बाही कवटाळविती। देखून अंगी कापिती, तये नदी माझी चालविती। लागे ठावना चलवे बुडविती, वरी माविती यमदंड। तहान भूक न सहावे वेळ, तो राखिती कितीक काळ। पिंड पाळोनी कैसा शीतळ, तो तप्त भूमी ज्वाळ लोळविती। म्हणून करा काही सायास, व्हावेल तरी व्हावे उदास। करवेल तरी करा नामघोष, सेवा भक्ती रस तुका म्हणे। नाही त्या यमाशी करुणा, बाहेर काढिता कुडी प्राणा। ओढाळ सापडे जैसे धान्या, चोर यातना धरी जेतो। संत शिरोमणी वैराग्याचे महामेव, श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारा या अभंगातून संसारामध्ये आलेल्या जीवाला अतिशय महत्त्वाचा उपदेश करतात। उपदेश करणारा हा अभंग आहे। आणि हा उपदेश सगळ्यांकरता आहे, सगळ्यांकरता। सगळ्यांना हा उपदेश केलेला आहे। उपदेशाचे काही प्रकार असतात, मुख्य त्याच्यात 2 प्रकार आहेत। काही उपदेश ठराविक व्यक्ती करता असतात, तो उपदेश सगळ्याकरता नाही राहत। काही विशिष्ट व्यक्ती करता केलेला जो उपदेश असतो, त्या उपदेशाला शास्त्रामध्ये असाधारण उपदेश म्हणतात। विशिष्ट व्यक्ती करता उपदेश केलेला असतो, सगळ्याकरता तो उपदेश नाही। आणि काही काही उपदेश हे सर्वांकरता असतात। कोणत्याही जातीचा, कोणत्याही आश्रमाचा, कोणत्याही धर्माचा, कोणत्याही देशातला, कोणत्याही वेशातला, कोणत्याही वयाचा, कोणत्याही लिंगाचा, कोणीही असो, सगळ्याकरता जो उपदेश केलेला असतो, त्या उपदेशाला साधारण उपदेश म्हणतात। असे साधारण आणि असाधारण असे उपदेशाचे 2 प्रकार आहेत। जसं सांगतो तुम्हासी भजावे विठ्ठला, सगळ्याकरता उपदेश आहे। हाही उपदेश सर्वांकरता आहे, सगळ्या मानव समाजाकरता हा उपदेश आहे। कोण या उपदेशाचा अधिकारी, कशा करता तुकोबारायांनी उपदेश केला,
काय उपदेश केला तुकोबाबाईंनी? उपदेश महत्वाचा आहे, जाणून घेणं गरजेचं आहे. उपदेश म्हणजे काय? उपदेश कशाला म्हणतात? उपदेश शब्दाचा अर्थ काय? उपदेश म्हणजे सांगणं. तुकोबाबा सांगू लागलेले, उपदेश करू लागलेले. ज्या सांगण्यामध्ये अज्ञात ज्ञापकत्व आणि सप्रयोजनत्व असतं त्या सांगण्याला उपदेश म्हणतात. ज्या सांगण्यामध्ये काय असतं? अज्ञात ज्ञापकत्व आणि सप्रयोजनत्व. त्या सांगण्यामध्ये काहीतरी प्रयोजन असावं लागतं. आणि जे सांगतात ते त्याच्या अगोदर कोणी सांगितलेलं नसायला पाहिजे, त्या अगोदर त्यांना ज्ञात नसायला पाहिजे. असं अज्ञात ज्ञापकत्व आणि सप्रयोजनत्व ज्या साधनामध्ये आहे असं जे सांगितलं जातं साधन, त्या सांगण्याला काय म्हणतात? उपदेश अशा प्रकारचं म्हणतात. तुकोबाबाईंनी या अभंगातून उपदेश केलेला आहे. उपदेश करण्याचा अधिकार तुकोबाबाईंना आहे. मोठे लोक उपदेश करत असतात, कोणी उपदेश नाही करत. उपदेश करण्याचा अधिकार सगळ्यांना नाही. उपदेश करणारा हा मोठा असतो आणि त्याला हिताचं ज्ञान असावं लागतं. मोठा व्यक्ती हिताचं साधन जे सांगत असतो त्या सांगण्याला उपदेश म्हणतात. तो मोठा असावा लागतो आणि त्यांनी हिताचं सांगावं लागतं. तुकोबाबाई मोठे येत, तुका आकाशा एवढा, तुकोबाबाईंचा अधिकार आहे. तुकिता तुलनेशी ब्रह्म तुकाशी आले, अजून कसा अधिकार पाहिजे? तुकोबाबाई मोठे आणि तुकोबाबाईंना हितही माहिती आहे. मानवाचं हित कशामध्ये हे तुकोबाबाई जाणतात, कारण हित फक्त संत जाणत असतात. हित संता वाचून आणि देवा वाचून दुसरं हित कोणाला माहिती नसतं. सगळ्या जगाचं हित कशामध्ये आहे याचा शोध घेऊनच संत या ठिकाणी आलेले असतात. तुकोबाबाईंना या जगाचं, या समाजाचं हित कशामध्ये आहे ज्ञात आहे आणि ते ज्ञात असल्यामुळे तुकोबाबाई त्या हिताचं साधन सांगतात. सांगण्याकरता सुरुवात करू लागलेली. कोणाला सांगतात? कोणाला सांगू लागले तुकोबाबाई? का सांगतात तुकोबाबाई? कोणी विचारलंय का तुकोबाबाईंना? जर विचारलं नाही तर तुकोबाबाई सांगतात का? विचारल्याशिवाय सांगू नये असं शास्त्र सांगतं. मा पृष्ठः कस्यचित ब्रूयात्. विचारल्या वाचून कोणालाही सांगू नये. विचारल्या वाचून जर सांगायला लागला तर त्याची अपमान होण्याची शक्यता असते. लोक त्याला मूर्खात काढतात, मूर्खात. मग तुकोबाबाईंना जर कोणी विचारलंच नाही तर तुकोबाबाई का सांगतात? तर त्याचं उत्तर असं आहे, तुकोबाबाईंच्या आतली लोकांच्या हिताविषयीची जी कळकळ आहे ती कळकळ तुकोबाबाईंना गप्प बसू देत नाही. लोक जे करू लागलेले आहेत, जी क्रिया करतात, जे कर्म करतात, पण ती क्रिया केल्यानंतर, ते कर्म केल्यानंतर त्याचा परिणाम पुढे आपल्याला काय भोगावा लागेल हे त्यांना दिसत नाही. पुढे यांना काय भोगावं लागेल ही त्यांना नजर नाही, ही दृष्टी नाही. आणि म्हणून कसलाही विचार न करता लोक विषय भोगा करता, विषयाच्या प्राप्ती करता संसारामध्ये असे बेफाम होऊन धावू लागलेले आहेत. पण त्याचा परिणाम काय आहे हे कोणाच्या लक्षात येत नाही. हे पण हे तुकोबाबाईंना कळतंय, तुकोबाबाईंना समजतंय आता यांना पुढे काय भोगावं लागेल. आणि तुकोबाबाईंना कळत असल्यामुळं आणि त्यांच्या हिताची कळकळ अंतःकरणामध्ये असल्यामुळं जरी त्यांनी विचारलं नाही तरी तुकोबाबाई स्वतः होऊन सांगतात, सावध करतात. कोणाला सावध करतात? तुकोबाबाई म्हणतात, आले हो संसारा तुम्ही एक करा, मुक्ती मार्ग हळूची धरा.
मुक्तीचा मार्ग धरायला तुकोबाराय सांगतात. कोणाला सांगतात? जे संसाराला आलेले त्यांना सांगतात. आले हो संसारात तुम्ही एक करा. संसारा आले हो तुम्ही एक करा. हो संसाराला आलेल्यानो, संसाराला जे जे आलेले त्यांना तुकोबाराय सांगतात. मग संसाराला कोण आले? म्हणजे संसारी लोकांना सांगत असतील. आम्ही तर अजून संसारी नाही, मग या अभंगाचा आम्हाला काय उपयोग? असं नाही. सगळेच संसारी आहेत, सगळेच संसारी आहे. सगळे सगळे कसं काय संसारी? कारण संसार म्हणजे काय हे कळलं तर संसारी म्हणजे कोणते कळेल. अगोदर संसार कळला पाहिजे. आणि त्या संसाराने जो युक्त आहे तो संसारी, धनाने युक्त आहे तो धनी, ज्ञानाने युक्त आहे तो ज्ञानी, तसा संसाराने युक्त आहे तो संसारी. मग संसाराने युक्त तो संसारी आहे. मग संसारी कळण्याकरता अगोदर संसार कळला पाहिजे. संसार कशाला म्हणतात? मग संसार हेच जर कळलं नाही तर संसारी कोण आहे कसं काय कळणार? संसारी कळण्याकरता अगोदर संसार कळावा लागतो. संसार कशाला म्हणतात? संसार शब्दाचा अर्थ शास्त्रामध्ये, संत वाङ्मयामध्ये वेगवेगळ्या अर्थाने घेतला जातो. कधी कधी या संसार शब्दाचा अर्थ अविद्या, अज्ञान, माया असा केला जातो. कधी कधी या संसार शब्दाचा अर्थ पुनर्जन्म केला जातो. पुन्हा पुन्हा जन्मन आणि पुन्हा पुन्हा मरण हा संसार शब्दाचा अर्थ आहे. पुनरपि जननम पुनरपि मरणम इह संसारे, पुनरपि जननी जठरे शयनम इह संसारे. तर पुन्हा पुन्हा जन्माला येणं, पुन्हा पुन्हा जन्मणं, पुन्हा पुन्हा गर्भवासाचं दुःख भोगणं, हा हे संसार. काही ठिकाणी जन्म मृत्यूला संसार म्हटलं, काही ठिकाणी अज्ञानाला संसार म्हटलं, काही ठिकाणी देहाचा अभिमान जे घेते त्यांना संसारिक म्हटलेलं आहे, आणि काही ठिकाणी या मानव शरीराला, नरदेहाला संसार म्हटलंय. नरदेहाला, नरदेहाला त्या त्या शब्दाचा अर्थ, तिथला तिथला जो संबंध बघून तो अर्थ घ्यावा लागतो. मागचा पुढचा सगळा संदर्भ पाहावा लागतो आणि मागचा पुढचा संदर्भ पाहून मग अर्थ करावा लागतो त्या कुठल्याही वाक्यातल्या त्या पदाचा. संसार पदातून तुकोबारायांना नेमकं काय सुचवायचंय? इथं संसार पदाचा अर्थ काय आणि संसारिक म्हणजे काय? पदाचा अर्थ एका अर्थाचे अनेक पद असतात, एका पदाचे अनेक अर्थ असतात. आपला पाठीमाग हा विषय झालेला आहे. मग इथं संसार पद जे आहे तर संसार पदाचे अनेक अर्थ आहेत. कुठं जन्म मृत्यू आहे, कुठं अज्ञान आहे, कुठं नरदे आहे. तर तुकोबारायांना इथं कोणता अर्थ अपेक्षित आहे याचा आपण जर विचार केला तर तुकोबारायांना या ठिकाणी अज्ञान अपेक्षित नाही. तुकोबारायांना या ठिकाणी जन्म मृत्यू अपेक्षित नाही. तुकोबारायांना या ठिकाणी संसार शब्दाचा अर्थ मानव देह असा अपेक्षित आहे. मानव देह, त्या प्रसंगाला अनुसरून तो अर्थ घ्यावा लागतो. जसं सैंधव शब्दाचे अर्थ दोन आहेत. सिंधू म्हणजे समुद्र, आणि सिंधू पासून जो जन्माला आला, सिंधू पासून जो जन्मतो, सिंधू पासून ज्याचा जन्म झाला, समुद्रापासून ज्याचा जन्म झाला त्याला सैंधव म्हणतात. सैंधव शब्दाचा अर्थ तसा काय? योगिक अर्थ सिंधू पासून जे जन्माला आलेले ते सैंधव आहे. मग समुद्र मंथनातून सुद्धा जे सगळे रत्न जन्माला ते सगळे सैंधवच आहे.
लक्ष्मी सुद्धा काय आहे? सैंधवच आहे. उच्चश्रवा नावाचा घोडा सैंधव आहे, कल्पतरू सैंधव आहे. उच्चश्रवा घोडा सैंधव असल्यामुळं त्या उच्चश्रवाच्या जातीच्या सगळ्याच घोड्यांना काय म्हटलं जातं? सैंधव म्हटलं जातं. अर्थात सैंधव शब्दाचा एक अर्थ काय आहे? घोडा. घोड्याला सैंधव म्हणतात. आणि मीठ हे सुद्धा समुद्रापासूनच उत्पन्न होतं, म्हणून मिठालाही काय म्हणतात? सैंधवच म्हणतात. मिठालाही सैंधवच म्हणतात. आता एक मनुष्य जेवण करायला बसलेला आहे, कपडे काढलेले आहेत, तटाला पाणी फिरवलेलं आहे, मंत्रघोष झाला, पुंडलिक वरदा विठ्ठल गजर झाला, जेवायला सुरुवात केली आणि एक दोन घास खाल्ल्यावर त्याच्या लक्षात आलं की भाजीमध्ये मीठ कमी आहे. आणि मग तो बोलला, सैंधव मानय, सैंधव आण, सैंधव घेऊन ये. आता त्यानं लगेच सैंधव शब्दाचा अर्थ काय? घोडा. लगेच तबेल्यामध्ये गेला, घोडा सोडला आणि पुढे आणून उभा केला, घ्या म्हणे सैंधव. असं जर करत असेल तर त्याला कोणी शहाणं म्हणेल का? नाही. सैंधव शब्दाचा अर्थ घोडा नाही का? घोडाच आहे. सैंधव शब्दाचा अर्थ घोडा आहे, पण जसा घोडा अर्थ आहे तसं मीठ सुद्धा अर्थ आहे. पण मग आता जेवाय बसलेला मनुष्य आहे आणि सैंधव आण म्हणतोय, तो घोडा कशाला आणि आण म्हणेल? तो काय म्हणेल? मीठ आण असंच म्हणेल ना. मग त्या प्रसंगाला अनुसरून शब्दाचे अर्थ घ्यावे लागतात. जेवाय बसलेला मनुष्य ज्यावेळेला सैंधव आण म्हणतो त्यावेळेला त्याला काय द्यावं लागतं? देणाऱ्याने मीठच द्यावं लागतं. आणि ज्यावेळेला तोच मनुष्य कुठंतरी गावाला निघालेला आहे, घाईघाईमध्ये निघालेला आहे, कपडे घातलेत, घाई आहे त्याला, आणि अतिशय घाईनं म्हणाला, अरे सैंधव आण बरं. आणि मग गेला स्वयंपाक मिठाचा पुढा आणून ठेवला समोर. असं नाही चालत. प्रसंग कशाचा आहे? याला निघायचं आहे, प्रवास करायचा आहे, आणि प्रवासामध्ये मीठ कशाला लागतं? प्रवासामध्ये काय लागतो? घोडा लागतो. मग त्यावेळेला तिथं घोडाचा अर्थ घ्यावा लागतो. प्रवासाला निघालेला व्यक्ती सैंधव आण म्हणत असेल तर त्या सैंधव शब्दाचा अर्थ घोडा घ्यावा लागतो. आणि जेवायला बसलेला मनुष्य जर सैंधव आण म्हणत असेल तर त्याचा अर्थ काय घ्यावा लागतो? मीठ असा घ्यावा लागतो. तसं तुकोबाराय संसाराला आलेले जे आहेत त्यांना उपदेश करतात. पण संसार शब्दाचा अर्थ काय आहे? संसार शब्दाचे तर अर्थ अनेक आहेत, पण तुकोबारांना इथं नेमका कोणता अपेक्षित हे कळून घेतलं पाहिजे. तुकोबारांना सांगायचंय काय? जे सांगायचंय त्याच्यावरून आपल्याला ठरवावं लागणार की तर संसार शब्दाचा अर्थ काय आहे. संसार शब्दाचा एक अर्थ आहे अज्ञान, एक अर्थ आहे जन्म मृत्यू, एक अर्थ आहे नरदेह. तर या ठिकाणी अविद्या अर्थ घेऊन चालत नाही. अविद्याला प्राप्त झालेले जे जीव आहेत त्यांना तुकोबाराय ऐका मी सांगतो असं म्हणत नाहीत. कारण अविद्येनं युक्त तर सगळेच आहेत. माणसंही आहेत आणि कुत्रे मांजर डुकर सगळे पशुपक्षी, त्यांना काय सगळ्यांना कशाला तुकोबाराय सांगतील? जन्म मृत्यूनं युक्त सगळेच आहेत, त्यांना कशाला तुकोबाराय सांगतील? कुत्र्याला आणि मांजराला थोडाच उपदेश असतो. उपदेश जो असतो तो नरदेहाला जो आलेला आहे त्यांच्याकरता. पशु काय पाप पुण्य जाणती, उत्तम मध्यम भोग भोगिती. त्यांना काय कळतंय पाप आणि पुण्य? त्यांना काय कळतंय साधना? योग्य अयोग्याचा विचार त्यांच्या बुद्धीमध्ये कुठं आहे? ही सामर्थ्य, ही शक्ती फक्त मानवाच्या बुद्धीमध्ये आहे, म्हणून मानवाला उपदेश असतो. आणि म्हणून या ठिकाणी संसार शब्दाचा अर्थ नरदेह घ्यावा लागतो. नरदेह, नरदेहाला जे आलेले त्यांना संसारिक म्हणतात. नरदेह हा संसार आहे, आणि नरदेहाला जे आलेले त्यांना तुकोबाराय म्हणतात ऐका, संसारा आले हो संसारा तुम्ही एक करा. संसाराला आलेल्यानो म्हणजे नरदेहाला आलेल्यानो.
संसार शब्दाचा अर्थ इथं काय? नरदेह. आणि संत वाङ्मयामध्ये अनेक ठिकाणी संसार शब्दाचा अर्थ नरदेहच घ्यावा लागतो. पंढरीशी जावे आल्यानो संसारा दिनाचा सोयरा पांडुरंग. पंढरीशी जावे आल्यानो संसारा, संसारा आल्यानो पंढरीशी जावे. पंढरीला जायला कोणाला सांगतात? जन्माला आलेल्याला सांगतात काय? जन्माला तर कुत्रेही आले त्याला संसाराला जायला सांगतात काय? पंढरीला जायला सांगतात काय? नाही. जन्माला बैल आलाय, जन्माला गाढव आले. जन्म आणि मृत्यूनी जो युक्त आहे तो जन्म आणि मृत्यू म्हणजे इथं संसार, इथं अर्थच नाही येतो. या ठिकाणी संसार शब्दाचा अर्थ आहे नरदेह. आणि नरदेहाला जे आलेले ते संसारी आहेत. मग संसाराला जे आलेले त्यांना तो कोबाराय म्हणतात. म्हणजे नरदेहाला जे आलेले त्यांना तो कोबाराय म्हणतात. आले हो संसारा, तुम्ही एक करा. आले ना तुम्ही आता संसाराला, म्हणजे नरदेहाला आले ना. नरदेह किती महत्वाचा आहे कालच्या अभंगामध्ये आपला विषय झाला. मग असा नरदेह तुम्हाला प्राप्त झाला. तुम्ही नरदेहाला आले, संसाराला आले, म्हणजे नरदेहाला आले. तर मग तुम्ही आता नरदेहाला आल्याच्या नंतर, म्हणजे संसाराला आल्याच्या नंतर तुम्ही एक करा. काय करा? मुक्ती मार्ग हळूची धरा. मुक्तीचा मार्ग तुम्ही धरा. हळूच असा मुक्तीचा मार्ग धरा. मुक्तीचा मार्ग धरा. हा, आता हे मुक्तीचा मार्ग नेमका कोणता आहे? आणि मुक्ती म्हणजे काय आहे? आणि मुक्तीचाच मार्ग का धरायचा? नुक्तीचा का बरं नाही धरायचा? मुक्ती म्हणजे काय? मुक्तीचाच मार्ग तुकोबा धरायला का सांगतात? तर याचं उत्तर असं आहे की संसाराला येऊन, म्हणजे मानव देहाला येऊन जर मुक्ती मिळवली नाही, मुक्ती प्राप्त केली नाही, मुक्ती म्हणजे मोक्ष, आणि मोक्ष मिळवला नाही तर त्याचा जन्म वाया जाईल, जन्म निरर्थक होईल. जन्म निरर्थक होऊ नये म्हणून मुक्तीचा मार्ग धरायला तुकोबा सांगतात. मनुष्य देह प्राप्त होऊन जे लोक मुक्तीचा मार्ग धरत नाहीत वा ज्यांनी मुक्ती मिळवलेली नाही त्यांचा मानव देह हा निष्फळ आहे, व्यर्थ आहे, व्यर्थ. काही या मानव देहाचा उपयोग नाही. जसं शिळी असते ना, शिळी माहिती आहे ना? मग त्या शिळीच्या गळ्याला स्तन असतात, पाहिले का? नाही. पायातही स्तन असतात. शिळेला किती पाय असतात? 4 पाय असतात. पुढचे 2 आणि मागचे 2. मग पुढच्या पायामध्ये स्तन असतात का? नाही. मागच्या 2 पायामध्येही स्तन असतात. पण ते स्तन, पायामध्ये असलेले स्तन सार्थ आहेत, सार्थक आहे त्यांचं. त्या स्तन हे जे अवयव भगवंतांनी कशा करता निर्माण केलेलं आहे? तेल येतं का त्यातून? दुधा करता भगवंतांनी त्या अवयवाची निर्मिती केलेली आहे. आणि पायामध्ये शिळीचे असलेले जे स्तन आहेत त्यातून दूध येत असल्यामुळं ते स्तन सार्थक आहेत, ते अवयव सार्थक आहे. सगळ्या नाही, पण काही शेळ्यांच्या गळ्याला स्तन असतात. पाहिली असेल तुम्ही अशी शिळी की जिच्या गळ्याला सुद्धा काय आहेत? स्तन आहेत. मग ज्या शेळीच्या गळ्याला स्तन आहेत त्या स्तनातून किती दूध येतो? 2-4 लिटर. मग बादलीभर नाही, किती? कब्बर. थेंबही नाही येत. नुसतं म्हणायलाच ते काय आहे? स्तन आहे. काहीच दूध येत नाही. दूध नाही, काय नाही, दूधही नाही, पाणी नाही. म्हणून ते काय आहे? निरर्थक आहे, निरर्थक. का गळा असताना शेळी याचे. तर हे जसं निरर्थक आहे तसं मनुष्य देह प्राप्त करून जर त्या मानव देहामध्ये मुक्ती मिळवली नाही, मोक्ष प्राप्त केला नाही, तर मग हा मानव देह कसा होईल?
निरर्थक होईल, मानव देह निरर्थक होऊ नये असं वाटत असेल तर मुक्ती मिळवावी लागेल. मुक्ती हा मानव देह मुक्तीच्या प्राप्ती करताय, मुक्तीच्या. आणि आपण सगळे नुक्तीच्या मागं लागलेलो आहे. तुकोबा सावध करतात, अरे सावध व्हा, नुक्ती म्हणजेच भोग भुक्ती. भुक्तीचाच एक प्रकार आहे नुक्ती. भुक्ती करता प्रयत्न नका करू, भुक्तीच्या माग नका लागू, मग मुक्तीच्या माग लागा. मुक्तीच्या माग. मुक्ती म्हणजे एका स्त्रीचं नाव नाही ते. मुक्ती ही एक अवस्था आहे, ही एक स्थिती आहे. कशाला म्हणतात मुक्ती, कशाला म्हणतात मोक्ष? आता ही मोक्ष म्हणजे काय, मुक्ती म्हणजे काय, हा विचार काय कोण आपल्याला आपला पप्पा नाही सांगत, मामा नाही सांगत, मामी नाही सांगत, आत्या नाही सांगत, काका नाही सांगत, काकी नाही सांगत, बहू नाही सांगत. मुक्तीचा विचार जे सांगतं ते कोण सांगतं? संत सांगत असतात, शास्त्र सांगत असतं. शास्त्र तस्मात् शास्त्रम प्रमाणन्ते. मुक्तीचा विचार असा कुठेही नाही करत पाहुण्यात गेल्यावर. मुक्तीचा विचार कुठं होत असतो? संतांच्या सभेमध्ये, संत संगतीमध्ये. मुक्ती कशाला म्हणतात? मुक्तीचं स्वरूप नेमकं काय आहे? ती मुक्ती कशानं प्राप्त होती? त्या मुक्तीचं साधन काय आहे? ह्या सर्व गोष्टीचा विचार संत संगतीमध्ये ऐकायला भेटत असतो. शास्त्रामध्ये हा विचार आहे. बरं, या मुक्तीविषयीचा शास्त्रातला आपण विचार पाहिला तर शास्त्रामध्ये मुक्ती काही एका स्वरूपाची मानलेली नाही. प्रत्येक शास्त्रकार मुक्तीचं स्वरूप वेगळं सांगतो. चार्वाक वेगळं सांगतो, बौद्ध वेगळं सांगतो, जैन शास्त्रकार वेगळं सांगतात. न्यायशास्त्रकार वेगळं सांगतात, वैशेषिक शास्त्रकार वेगळं सांगतात, सांख्यशास्त्रकार वेगळं सांगतात, योगशास्त्रकार वेगळं सांगतात, पूर्वमीमांसा शास्त्र काही वेगळंच मुक्तीचं स्वरूप सांगतं, वेदांत शास्त्र वेगळं सांगतं. मुक्तीचं नेमकं स्वरूप कसं आहे? मुक्ती कशाला म्हणतात? मोक्ष कशाला? मुक्ती म्हणजे मोक्ष. चला आपण एका एकाचा विचार करू. मोक्ष, मोक्ष म्हणजे काय? चार्वाकाच्या दृष्टीनं मोक्षाचं काय स्वरूप आहे? बौद्धाच्या दृष्टीनं मोक्षाचं काय स्वरूप आहे? त्यांची साधनं काय आहेत? प्रत्येकाने मुक्तीचं स्वरूप भिन्न भिन्न मानलेलं आहे. आणि मुक्तीचं स्वरूप भिन्न असल्यामुळे, साध्यच भिन्न असेल तर मग त्याची साधनं वेगळीच असतील. एक साध्य जर असेल तर एका साध्याकरता सुद्धा साधना अनेक असू शकतात. पण ज्या ठिकाणी साध्यच भिन्न आहेत, मग साध्यच भिन्न म्हटल्यानंतर साधनं तर काय असणार आहेत? भिन्नच असणार आहेत. शास्त्रकारामध्ये सुद्धा या मुक्तीविषयी आणि मुक्तीच्या साधनाविषयी एकमत नाही. आणि तुकोबा म्हणतात की तुम्ही काय करा, मुक्तीचा मार्ग धरा, मुक्ती प्राप्त करून घ्या, मुक्तीच्या प्राप्तीकरता प्रयत्न करा, साधन करा. साधन धरा म्हणजे मार्ग धरा म्हणजे साधन धरा. कोणत्या साधनाला धरायचं आम्ही? या मुक्तीविषयी कोण काय म्हणतं, या साधनाविषयी काही मुक्तीविषयी आणि मुक्तीच्या साधनाविषयी एकमत नाही. आम्ही कोणत्या साधनाला धरून बसायचं? चार्वाक दर्शनकाराचा जर विचार केला तर चार्वाक हा देहात्मवादी आहे. देहालाच आत्मा मानणारा हा शास्त्रकार आहे. देहखंडानाम आत्मा, देह हेच, देह हाच आत्मा आहे. आणि मग देह हाच आत्मा आहे तर मग मोक्ष कशाला म्हणतात ते? तर मग हा देह नष्ट होणं यालाच ते काय म्हणतात? मोक्ष म्हणतात. मरणती मुक्ती पाखंड्याची. देह हा आत्मा आणि मग देहाची सेवा करणं ही त्यांची भक्ती. भोजनती भक्ती आणि मरणती मुक्ती पाखंड्याची. देह आत्मा आहे ना, मग देहाला चांगलं चांगलं खाऊ घालायचं, मस्त चांगलं तळून पदार्थ खाऊन घालायचं. लॉकडाऊन असलं तरी तळून तळून दररोज तळून खायचं.
मजा करायची, यालाच ते भक्ती म्हणतात. यालाच ते काय म्हणतात? भक्ती म्हणतात. कारण ते पुनर्जन्म पापन पुण्य नसलं काही म्हणतच नाहीत ना. पुन्हा कशाचा कोण जन्माला येतो म्हणतात ते. एकदा मेलं गेलं संपलं झाला मुक्त. भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनम कुतः. एकदा देह भस्मीभूत झाला, जाळून गेला, पुन्हा त्याचं कसं काय पुन्हा आगमन होईल? पुन्हा कसं काय त्याला जन्म भेटेल? पुन्हा जन्म बिन्म असलं काही नाही म्हणतात ते. एकदा मेला की झालं, संपलं, तो काय झाला? मुक्त झाला. म्हणजे मृत्यू हीच पाखंड्याची म्हणजे त्या चार्वाकाची काय आहे? मुक्ती आहे. आणि मग या मुक्ती करता काय करावंच लागत नाही, आपोआपच ती प्राप्त होते. मृत्यू करता काय करावं लागतं काय? उलट त्या मृत्यू करता मृत्यू टाळण्याचा लोक प्रयत्न करतात. या चार्वाकाच्या मुक्ती करता काही प्रयत्न करावा लागत नाही, आपोआप ती काय होते? मुक्ती प्राप्त होते. म्हणून चार्वाकांनी मुक्तीचा विचार केला, मुक्तीचा विचार आणि मुक्तीच्या साधनाचा विचार केलाच नाही. ते कायला म्हणतील मुक्ती मार्ग हळूची धरा, कारण मुक्ती आपोआपच येऊ लागली सगळ्याकडंच. चार्वाकाच्या दृष्टीनं मुक्तीचं साधन करायची गरज नाही. जाऊ द्या, चार्वाकाचं मत बाजूला सारा. बौद्धाचं काय मत आहे या मुक्तीविषयी आणि मुक्तीच्या साधनाविषयी? त्या बौद्ध शास्त्रकारांमध्ये सुद्धा 4 जण आहेत. माध्यमिक, सौतांत्रिक, योगाच्या माध्यमिक, योगाच्या सौतांत्रिक आणि वैभाषिक असे 4 जण आहेत. त्यांच्यात पुन्हा थोडा फरक आहे. पण त्यांनी देहाला आत्मा नाही मानलं. मग कशाला आत्मा मानलं? त्यांनी आत्माच मानला नाही. त्यांनी काय? आत्माच मानला नाही. पंचस्कंद मानलेले त्यांनी, आणि त्याचा समुदाय झाला की तिथं चेतना येते, आणि त्यालाच ते काय म्हणतात? मग आत्मा अशा प्रकारचं म्हणतात. स्वरूपाने तो, मूळ स्वरूपाने तो नाहीच आहे, निरात्मवादी येथे. पण तरी त्यांनी मोक्षाचा विचार मात्र केलेला आहे. मोक्षाचा विचार केला. कसा आहे त्यांचा मोक्ष? त्यांचा जो मोक्ष आहे, त्यांच्या मोक्षामध्ये दुःख नाही, दुःखरहित अशा प्रकारचा मोक्ष आहे. नुसती शांती आहे, केवळ शांती. दुःखाची संवेदना तिथं नाही, अशी ती स्थिती आहे. मग अशा प्रकारची ती स्थिती म्हणजे मोक्ष कशाने प्राप्त होते? त्याच्याकरता त्यांनी साधनं सांगितले. मी विचार काय मांडू लागलोय, कोणत्या शास्त्रकारांनी मुक्तीचं स्वरूप कसं मानलं आणि त्या मुक्तीच्या प्राप्तीकरता साधन कोणतं करायला सांगितलं. तो बघा, साधन धरायला सांगायला लागले, मार्ग धरायला सांगतात मुक्तीचा. मग आपण नेमका कोणता मार्ग धरायचा? चार्वाकांनी सांगितलेला मार्ग धरायचा का बौद्धांनी सांगितलेला मार्ग धरायचा का जैनांनी सांगितलेला मार्ग धरायचा का न्यायशास्त्रकारांनी का वैशेषिक शास्त्रकारांनी का सांख्यशास्त्रकारांनी का वेदांत शास्त्रकारांनी सांगितलेला मार्ग धरायचा मुक्तीच्या प्राप्तीकरता? मार्ग धरायचा नेमका कोणता? कोणत्या मार्गाला धरायचा आपण? बौद्ध शास्त्रकार मुक्तीचा मार्ग सांगत असताना अष्टांगिक मार्ग सांगतात. अष्टांगिक मार्ग, अष्टांगिक मार्गाला धरा तुम्हाला मुक्ती प्राप्त होईल म्हणतात ते. अष्टांगिक मार्ग हो, अष्टांगिक मार्ग. अष्ट म्हणजे 8, त्याचे 8 अंग आहेत. तो मार्ग म्हणजे साधन. त्या साधनाचे 8 अंग आहेत. 8 अंग, त्या 8 अंगाचं अनुष्ठान करा तुम्हाला मुक्ती प्राप्त होईल. ते 8 अंग म्हणजे कोणते? त्या 8 अंगामध्ये पहिलं अंग आहे सम्यक दृष्टी. दृष्टी चांगली ठेवा, चांगलं पहा. सम्यक दृष्टी. दुसरं साधन आहे, दुसरं अंग आहे सम्यक संकल्प. संकल्प चांगला करा. सम्यक वाणी, वाणीनं चांगलं बोला, सम्यक वाणी. सम्यक कर्म, कर्म चांगलं करा. सम्यक आजीविका, आपण जे जीवन जगतो त्या जीवनाकरता सम्यक अशा प्रकारचं हे करा. सम्यक व्यायाम, सम्यक स्मृती,
आणि सम्यक समाधी या 8 अंगाचा अभ्यास केला, या 8 अंगाचं अनुष्ठान केलं की काय प्राप्त होते? मुक्ती प्राप्त होते, असं हे बौद्धांनी सांगितलं. म्हणजे अष्टांगिक मार्ग हे मुक्तीचं साधन आहे, मुक्तीचा मार्ग हे बौद्ध सांगतात. तो धरायचा का? तुकोबा म्हणतात मुक्तीचा मार्ग धरा, म्हणजे तो मार्ग धरायचा का? अजून काही लोकांनी मुक्तीचा मार्ग सांगितला. पुढे जैन शास्त्रकार, जैनांनी मुक्तीचं स्वरूप सांगत असताना त्यांनी असं सांगितलं की देह म्हणजे आत्मा नाही, देहून आत्मा वेगळा आहे, अनंत शक्तीनं संपन्न आहे, अनंत गुणांनी तो युक्त आहे. आणि ती अनंत शक्ती, अनंत गुण, अनंत दर्शन, अनंत आनंद त्या आत्म्याला प्राप्त होणं हे मुक्तीचं स्वरूप आहे. मुक्त अवस्थेमध्ये त्या आत्म्याला अनंत ज्ञान, अनंत गुण, अनंत दर्शन हे सगळं, अनंत आनंद हे प्राप्त होतं. असा मोक्ष त्यांच्या शास्त्रानुसार. आणि मग असा मोक्ष कशाने प्राप्त होतो? त्या अशा मोक्षाच्या प्राप्तीकरता त्यांनी सम्यक ज्ञान, सम्यक दर्शन आणि सम्यक चरित्र सांगितलेले. चरित्र सम्यक ठेवा, सम्यक पहा आणि सम्यक ज्ञान, ही 3 साधनं मोक्षाच्या प्राप्तीकरता जैन सांगतात. हे झाले नास्तिक दर्शनकार. आतापर्यंतचे हे 3 शास्त्रकार जे सांगितले, चार्वाक शास्त्रकार, बौद्ध शास्त्रकार आणि जैन शास्त्रकार. मग या 3 नास्तिक शास्त्रकारांच्या मतानुसार मोक्षाचं स्वरूप आणि मोक्षाच्या साधनाचा विचार आपण केला. आता 6 आस्तिक शास्त्रकार आहेत. पूर्वमीमांसा शास्त्रकार आहे, न्याय वैशेषिक आहे, सांख्यशास्त्रकार आहे, योग आहे आणि वेदांत शास्त्र आहे. एकाचा आपल्याला विचार करायचा आहे मोक्षाच्या स्वरूपाचा आणि त्यांच्या साधनाचा. पूर्वमीमांसा शास्त्रकारांचा जर विचार केला तर पूर्वमीमांसा हे शास्त्रकार आत्मान, अनात्मान, जगतन, जीवन, परमात्मान, मोक्षन ह्या भानगडीत जास्त पडला नाही. त्यांनी कर्मकांडाला जास्त महत्त्व दिलं. त्यांच्या मतानुसार संसाराला आलेल्या जीवानी बाकीचं असलं काही करत बसण्यापेक्षा त्यांनी यज्ञ करावेत, कर्मकांड करावं, कर्म करावं आणि स्वर्गाची प्राप्ती करून तिथले भोग भोगावे, हा त्यांचा सिद्धांत आहे. म्हणते संसारी जन्मीजे, यज्ञ यागादी कर्म कीजे, मग स्वर्ग सुख भोगीजे मनोहर. या संसारामध्ये जन्माला यावं, यज्ञाधिक कर्म करावं आणि यज्ञाधिक कर्म करून स्वर्गलोक प्राप्त करून घ्यावा आणि स्वर्गलोकामध्ये असलेले जे दिव्य भोग आहे ते दिव्य भोग भोगावे. मस्नांती दिव्यान दिव्यदेव भोगान. यज्ञकर्म केल्यानंतर त्या पुण्याने ते स्वर्गात जातात आणि तिथं दिव्य अशा प्रकारचे भोग भोगतात. तिथे भोग भोगावे. आणि मग त्यांच्या ह्या आग्रहाहून आपण विचार केला तर आपल्याला हे लक्षात येतं, ज्या अर्थी ते यज्ञाधिक कर्म सांगून दिव्य भोग भोगायचं सांगतात, त्या अर्थी दिव्य भोग भोगणं, स्वर्गप्राप्ती करून घेणं, स्वर्गाला जाणं हाच त्यांचा मोक्ष आहे. आणि स्वर्ग हाच मोक्ष, स्वर्गप्राप्ती हाच जर मोक्ष झाला तर मग त्या स्वर्गप्राप्तीचं साधन जे यज्ञाधिक कर्म हेच त्याचं काय आहे? साधन आहे. मुक्तीचा मार्ग धरा म्हणजे नेमका कोणता मार्ग धरायचा? अष्टांगिक मार्ग धरायचा का ती 3 साधनं धरायचे जैनांनी सांगितलेले, का यज्ञ यागाधिक कर्म करायचं? काय करायचं नेमकं? तुकोबांत सांगून ठेवलं की मुक्तीचा मार्ग धरा. धरायचं नेमकं काय? कोणतं साधन धरायचं? न्याय आणि वैशेषिक शास्त्रकारांचा जर विचार केला तर न्याय वैशेषिक शास्त्रकार हे दुःखाच्या अभावाला मोक्ष मानतात. मोक्ष त्यांच्या मतानुसार न्याय वैशेषिकाचं एक सारखंच मत आहे, आत्मा मोक्षावस्थेमध्ये अचेतन असतो. अचेतन ज्या वेळेला आत्म्याचा आणि शरीराचा मनाचा संयोग होतो
त्यावेळेला आत्म्याच्या ठिकाणी ज्ञान नावाचा गुण उत्पन्न होतो, चैतन्य उत्पन्न होतं आत्म्याच्या ठिकाणी. मोक्ष अवस्थेमध्ये आत्म्याचा आणि शरीराचा संबंध राहत नाही, तो संबंध संपतो. शरीराचा कारण शरीरच राहत नाही, शरीर नष्ट होऊन जातं. आणि मग त्यावेळेला आत्मा अचेतन होऊन पडतो, अचेतन. आणि मग त्या अचेतन अवस्थेमध्ये आत्म्याला कसलीच संवेदना राहत नाही, दुःखाची संवेदना राहत नाही, सुखाची संवेदना राहत नाही. अशी जी अचेतन आत्म्याला अवस्था, त्यालाच ते काय म्हणतात, मोक्ष म्हणतात. आणि हे कशाने प्राप्त होते? ज्ञानाने. कसलं ज्ञान? भेदज्ञान. भेदज्ञानाने अशा प्रकारचा मोक्ष प्राप्त होतो. ज्ञानाने प्राप्त होतो, पण भेदज्ञानाने प्राप्त होतो. भेदज्ञान म्हणजे नेमकं काय? कसलं ज्ञान? आत्मा इतर पदार्थाहून भिन्न आहे अशा प्रकारचं ज्ञान व्हावं लागतं. आत्म्याहून सगळे पदार्थ वेगळे आहेत, आत्मा वेगळा आहे. आणि मग आत्म्याहून भिन्न पदार्थ कोणते कोणते आहेत हे याचा विचार करण्याकरता ते जे निघाले ते सगळ्या जगातल्या पदार्थाचाच विचार करीत बसले. आत्म्याचा विचार कमी आणि अनात्म्याचाच विचार जास्त करत बसले. आत्मा अनात्म पदार्थाचा विचार केला की आत्म्याहून इतर पदार्थ भिन्न आहेत, इतर पदार्थाहून आत्मा भिन्न हे ज्ञान होतं, भेदज्ञान होतं. आणि त्यांनीच जीव काय होतो? मुक्त होतो. हे न्यायशास्त्रकारांचं आणि वैशेषिक शास्त्रकारांचं म्हणणं आहे. हा मार्ग धरायचा का? कोणता मार्ग धरायचा? सांख्यशास्त्रकाराचा विचार केला तर सांख्यशास्त्रकार सांगतात, सांख्यशास्त्रकारामध्ये आत्म्याला ते पुरुष म्हणतात. पुरुष, जीवाला पुरुष अशी संज्ञा आहे त्यांच्या मतामध्ये. त्याला जीवदशा जी आली ती प्रकृतीच्या संयोगामुळं, प्रकृतीशी संबंध घडल्यामुळं. ती प्रकृती वेगळी आहे, बुद्धी वेगळी आहे. प्रकृतीचा आणि प्रकृती कार्याचा, प्रकृती कार्य आणि पुरुष हे वेगवेगळे आहेत असं विवेकज्ञान झालं. ते विवेकज्ञानाने मोक्ष होतो. आणि त्यांच्या मतामध्ये ही सगळ्या दुःखाचा काय होऊन जातो? अभाव होऊन जातो. हा मार्ग धरायचा का? का योगशास्त्रकारांनी सांगितलेला जो मार्ग तो धरायचा? दुःखाचा अभाव आणि आनंदाची प्राप्ती, निरतिशय आनंदाची प्राप्ती करून घ्यायची असेल तर ते म्हणतात समाधी साधावा लागतो, समाधी. आणि समाधी साधण्याकरता अष्टांग मार्ग सांगितले त्यांनीही. पण ते अष्टांग योग मार्ग आहेत. अष्टांगिक मार्ग वेगळा आणि अष्टांग योग वेगळा. योगाची साधना करायला सांगितली. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि मग समाधी. पंचयम आहेत, पंच नियम आहेत, पुन्हा आसन आहेत. आसन अनंत आहेत, आसनाचे अनंत प्रकार आहेत. एक एक आसन हे सगळे आसन सिद्ध करावे लागतात. एका एका आसनाचा अभ्यास कितीतरी वर्ष करावा लागतो, त्यावेळेला ते आसन सिद्ध होतं. असे सगळे आसन सिद्ध करावे लागतात. योगाची साधना काय अशी काही 1-2 महिन्याची नाही. काहीचे जन्मचे जन्म जातात. आसन सिद्ध करावे लागतात. आसन सिद्ध झाल्याच्या नंतर प्राणाचा निरोध करावा लागतो. प्राणाचा प्राणायाम करून प्राणावर विजय मिळवावा लागतो. इंद्रियावर विजय मिळवावा लागतो. प्रत्याहार, मनावर विजय मिळवावा लागतो. बाहेर विषयाकडे धावणारं मन त्याला हात खेचून आत्मस्वरूपाकडे न्यावं लागतं, तिथं बांधून ठेवावं लागतं. धारणा, ध्यान आणि मग शेवटी काय आहे? समाधी. विषयाकडं बहिर्मुख, विषयाकडं धावणारं मन, त्या मनाची वृत्ती ज्यावेळेला आत्मस्वरूपाच्या ठिकाणी जाऊन स्थिर होते त्यावेळेला त्याला काय म्हणतात? समाधी. अशा प्रकारचं म्हणतात.
त्या समाधीमध्ये दोन प्रकार आहेत, सविकल्प समाधी आणि निर्विकल्प समाधी. त्रिपुटी सहित जी समाधी असते तिला सविकल्प समाधी म्हणतात, आणि त्रिपुटी रहित जी समाधी, ज्या समाधीमध्ये त्रिपुटीचं भानच नाही, भेदच प्रत्ययाला येत नाही, ही जी समाधी पुढची पायरी. सविकल्प समाधीच्या अभ्यासाने मग निर्विकल्प समाधी प्राप्त होते. मग निर्विकल्प समाधी इथपर्यंतचा जो अभ्यास आहे हे साधन आहे, आणि या साधनाने जी अवस्था प्राप्त होते केवळ केवळ पुन्हा भेदरहित अशा प्रकार तो ध्यान करणारा, तो समाधी लावणारा, तो आत्मस्वरूपाशी परब्रह्माशी एक होऊन जातो. ही आहे मुक्त स्थिती, बाहेरचा कसलाच आठव राहत नाही. आणि याच्याकरता साधन सांगितलं हा अष्टांग योग. हा मार्ग धरायचा का आम्ही? पण हा तर खूप क्लेशदायक आहे. क्लेशोधिकतरस्तेषाम अव्यक्तासक्त चेतसाम अव्यक्ता हि गतिर् दुःखम देहवद्भिर वाप्यते. कोणता मार्ग धरायचा आम्ही? वेदांत शास्त्राने सांगितलं तुम्हाला मुक्ती पाहिजे ना, बाकीच्या साधनाने मुक्ती मिळत नाही. मुक्ती कशाने मिळत असते? ज्ञानाने मिळत असते. ज्ञानाने ज्ञानादेव तु कैवल्यम, ज्ञानानेच मोक्ष मिळतो. ज्ञानाने नाही, ज्ञानानेच. इतर साधनांनी मोक्ष नाही मिळणार, योगाने मोक्ष नाही मिळणार, भेदज्ञानाने मोक्ष नाही मिळणार, अष्टांगिक मार्गाने मोक्ष नाही मिळणार. तुम्हाला मोक्ष प्राप्त करून घ्यायचा असेल तर काय करावं लागणार आहे? ज्ञान प्राप्त करून घ्यावं लागणार आहे. ज्ञान म्हणजे ज्ञानानेच का बरं मोक्ष मिळतो? कारण तुम्ही जे बद्ध झाले ते कशामुळे झाले? बद्ध अज्ञानामुळे बद्ध झाले. आणि तुम्हाला जर बंधनातून सुटायचं असेल तर बंधन जे अज्ञानाने निर्माण केले ते अज्ञान घालवावं लागेल, आणि ते अज्ञान ज्ञानाशिवाय दुसऱ्या कशाने जात नाही. अंधार घालवायचा असेल तर प्रकाशच लागतो, तसं अज्ञान घालवायचं असेल तर काय लागतं? ज्ञानच लागतं. ज्ञानच. अज्ञानाची निवृत्ती ज्ञानाशिवाय दुसऱ्या कशाने होत नाही. म्हणून ज्ञान प्राप्त करून घ्यावं लागेल. ज्ञान. अज्ञान म्हणजे कशाचं तरी ज्ञान नाही, कशाच्या तरी ज्ञान आणि कशाचं तरी मग अज्ञान जाईल. आपल्याला जे बंधन प्राप्त झालेलं आहे हे बंधन कशाच्या अज्ञानाने प्राप्त झालेलं आहे? आत्मस्वरूपाच्या अज्ञानाने, परमात्मा स्वरूपाच्या अज्ञानाने. आणि बंधनातून मुक्ती आपल्याला हे आत्मस्वरूपाचं अज्ञान गेल्यावरच आपल्याला मुक्ती प्राप्त होणार आहे. मग आत्मस्वरूपाचं अज्ञान घालवण्याकरता आत्मस्वरूपाचं ज्ञान लागतं. आत्मस्वरूपाचं ज्ञान. आत्मस्वरूपाच्या ज्ञानाशिवाय मुक्ती प्राप्त होत नाही. आणि ते आत्मस्वरूपाचं ज्ञानही तो आत्मा ब्रह्मरूप आहे असं ज्ञान. अहम ब्रह्मास्मी, मी परमात्मा आहे, मी ब्रह्म आहे, अशा स्वरूपाच्या ज्ञानाने मुक्ती प्राप्त होत असते. मुक्ती म्हणजे सगळ्या दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती. दुःखाची आत्यंतिक निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती याला मोक्ष म्हणतात. आणि अशा स्वरूपाचा मोक्ष ब्रह्मज्ञानाने प्राप्त होत असतो. आणि ब्रह्मज्ञानाचं स्वरूप आहे मी ब्रह्म आहे असं जीवाला होणारं ज्ञान. मी ब्रह्म आहे आणि सगळंच ब्रह्म आहे. अहम ब्रह्मास्मी ते ज्ञान उदिते पश्चात सर्वम खल्विदम ब्रह्म, अशी ज्यावेळेला त्याला प्रतीती येते, असं ज्यावेळेला अनुभूती येते, असं ज्यावेळेला त्याला ज्ञान होतं सगळाच परमात्मा आहे, अशा ज्ञानाने मोक्ष प्राप्त होतो. आणि मग या ज्ञानाच्या प्राप्ती करता मोक्षाकरता ज्ञान लागतं. हे ज्ञान काय असं कुठेही नाही मिळत. ब्रह्मज्ञानाची प्राप्ती काय अशी काय कुठं बाजारात नाही होत, बाजारातून विकत नाही घेता येत. त्याच्याकरता मग साधनच करावी लागते. त्याच्याकरता मल घालवावा लागतो, त्याच्याकरता विक्षेप घालवावा लागतो, त्याच्याकरता अज्ञान घालवावं लागतं. आणि अज्ञानाचं आवरण घालवण्याकरता विवेक, वैराग्य, शमदी षटक, मुमुक्षुत्व ही साधनं संपन्न व्हावं लागतं. मग एखाद्या गुरुकडे जावं लागतं, गुरुची सेवा करावी लागते, गुरूंना प्रसन्न करून घ्यावं लागतं. गुरु प्रसन्न झाल्याच्या नंतर त्यांना प्रश्न विचारावा लागतो. तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनः तत्त्वदर्शिनः. आणि मग सद्गुरूंनी उपदेश केला,
मग सद्गुरूंनी उपदेश केल्याच्या नंतर मग काय होतं, ते उपदेश श्रवण करून ज्ञान होतं. आणि तेही ज्ञान जर बुद्धी त्याची जर तीक्ष्ण असेल, ते उपदेश ग्रहण करण्याच्या योग्यतेचे असेल तर ज्ञान होतं. अन्यथा बुद्धी जर मंद असेल तर एवढं करूनही ज्ञान होत नाही. मल घालवलाय, विक्षेप घालवलाय, आवरण नाशा करता विवेक मिळवलाय, वैराग्य संपन्न आहे, समाधी षटक आहे, मुमुक्षुत्व आहे, मोक्षमळ मिळवण्याची इच्छा आहे, गुरुला शरण गेला, गुरु प्रसन्न झाले, गुरुने उपदेश केला, पण गुरु काय सांगतात हेच समजत नाही, बुद्धी म्याड आहे. बुद्धीच्या ठिकाणी मांद्यत्व आहे, मंदत्व आहे. तर ते नाही ते ब्रह्म तो उपदेश ग्रहण नाही होत, त्याच्या बुद्धीमध्ये ज्ञान नाही होत, त्याला ज्ञान आहे, मुक्ती नाही मिळत. सगळं अवघड आहे मुक्तीचं साधन करणं. कोणता मार्ग धरावा आम्ही? मुक्तीचे मार्ग तर अनेक सांगितलेले आहेत. प्रत्येक शास्त्रकार मुक्तीचा मार्ग वेगळा सांगतो. तुकोबाराने सांगून ठेवलं की मुक्तीचा मार्ग धरा. आम्ही नेमका मार्ग धरायचा कोणता? जाऊ द्या, नास्तिक दर्शन करायचं त्यांचा बाजूलाच करू, ते धरण्याचा काही विचार करण्याची गरजच नाही, माहिती असं म्हणून सांगितलं मी. पण जे आस्तिक ग्रंथकार आहेत त्यांच्यातही सुद्धा एकमत नाही. न्यायशास्त्रकार वेगळं सांगतात, वैशेषिक शास्त्रकार वेगळं सांगतात, सांख्यशास्त्रकार वेगळं सांगतात, योगशास्त्रकार वेगळंच मार्ग सांगतात मुक्तीचा. त्यांचं मुक्ती बी प्रत्येकाची वेगवेगळीच आहे. वेदांत शास्त्रकारांची मुक्ती म्हणजे दुःखाचा नाश आणि परमानंदाची प्राप्ती, जीवाला ब्रह्मस्वरूपाची प्राप्ती. वेदांत शास्त्रकारांची जी मुक्ती आहे ती मुक्ती मिळाल्याच्या नंतर त्या जीवाला जीवपणा राहतच नाही, तो त्याचा जीवपणा संपून जातो आणि तो ब्रह्म होतो. ब्रह्म जशी नदी समुद्राला मिळाल्याच्या नंतर समुद्र राहत, ती नदी समुद्र बनते, नदी राहतच नाही. नदी गेली समुद्राला, मिळाली, तिथे गेल्याच्या नंतर पुन्हा नदी राहते का? नाही, ती काय बनते? समुद्र बनते. तसं जीवाला मुक्ती प्राप्त होणे म्हणजे पुन्हा जीवपणा न राहणं, जीवपणा संपून त्याला ब्रह्मरूपत्व येणं, ब्रह्मभाव प्राप्त होणं, हे आहे मुक्तीचं स्वरूप वेदांत शास्त्राच्या सिद्धांतानुसार. आणि मग अशी मुक्ती ज्ञानानं प्राप्त होते. आम्ही साधन कोणतं धरायचं, मार्ग कोणता धरायचा? तुकोबारायचं मार्ग धरायला सांगतात, मुक्ती मार्ग हळूची धरा. आले हो संसारा, तुम्ही एक करा, मुक्ती मार्ग हळूची धरा. काही समजे ना मुक्तीचा मार्ग धरायला. तुकोबाराय सांगत होते मुक्तीचा मार्ग धरायला, मुक्तीचा मार्ग लोकांना समजना, गप्प बसले लोक, काही समजना, काय धरता? अशी काही असतात बहादर की ती समजलं नाही ते पळतात. मुक्तीचा मार्ग धरायचा, मुक्तीचा मार्ग समजला नाही, लागले पळायला. असे नाहीत अजून, असे बरेच आहेत. पण काय होते, पळना झाले लोक, काही मुक्तीचा मार्ग काय धरेनात, शांत आहेत. कुणामध्ये काही अशी तत्परता नाही, कोण काही तयारीत नाही मार्ग धरण्याच्या. तुकोबारायांना वाटले का बरं मुक्तीचा मार्ग धरत नाहीत, का मार्ग धरत नसतील हे, यांना समजा ना का? जर तुम्ही तुकोबाराय म्हणतात, अरे बोल तुम्ही मुक्तीचा मार्ग जर नाही धरला, अरे पुढं तुमचं कसं होईल? तुम्ही मुक्तीचा मार्ग धरा, काय होईल पुढं? तुकोबाराय म्हणतात, अरे पुढं जे होणार आहे त्याला घाबरा जरा. त्याला का घाबरत नाही तुम्ही? पुढे होणार आहे त्या परिणामाला घाबरा ना. काय पुढं? काळदंड कुंभ यातना थोरा, कारे आघोरा दच कसीना. काळदंड, पुढं काळाचा दंड, यमदंड. यमदंडाचे ठोके खावे लागतील तुम्हाला. यम बडवील, दांड्यावर घेईल. यमदंड, कुंभ यातना थोरा. कुंभ यातना म्हणजे कुंभपाक नावाचा एक नरक आहे ना, नरकाचे जे अनेक प्रकार आहेत त्याच्यामध्ये कुंभपाक, भयान यातना दिला जातात. तिथं जो नरकाला जातो त्याला, त्या तिथल्या यातनाचं वर्णन सुद्धा ऐकणं होत नाही, एवढं भयान अशा तिथल्या यातना असतात. कुंभपाक नरकातली खूप यातना असतात त्या जीवाला, फारच भयंकर यातना. तिथं तेलाच्या कढईत असे उकळत्या तेलाच्या कढईत त्याला टाकतात आणि भजा तळल्यावर तळतात.
कसं होत असेल त्यावेळेला तिथं दुःख. पुढे येणारच आहे वर्णन सगळं ते कुंभपाकातल्या नरकातलं सगळं अभंगातच तुकोबांनी केलंय. आणि हे अघोर म्हणजे भयंकर असलेलं हे दुःख पाहून पुढं भोगावं लागेल हे तुम्ही त्याला घाबरत कसे नाही? कावे दचकशी ना? तुकोबा म्हणतात कावे तुम्ही दचकत नाही. पुढं भोगावं लागणारं जे दुःख आहे ते दुःख पाहून तुम्ही का दचकत नाही? कावे अघोरा दचकशी ना. नाही त्या यमाशी करुणा बाहेर काढिता कुडी प्राणा ओढाळ सापडे जैसे धन्या चोर यातना धरी जेतो. तुकोबाव्यांनी उदाहरण दिलंय. अरे पुढचं जरा पहा, पुढं काय भोगावं लागणार आहे, सावध व्हा जरा. तुम्ही जर मुक्तीचा मार्ग नाही धरला तर हे सगळं असं भोगावं लागेल. जरा घाबरा, जरा भय निर्माण करा चित्तामध्ये. घाबरतच नाही. तुकोबा तर म्हणतात मी त्याला घाबरतो वा. भयकाप चित्ती भरलासे, माझ्या चित्तामध्ये भीती भरली, कंप निर्माण झाल्या माझ्या शरीरामध्ये ती नुसतं पाहून ऐकूनच. तुकोबा म्हणतात यांना कसं काय भीती वाटत नाही काय माहिती. पुढं यम येणार आहे, पास घेऊन येणार आहे, ओढणार आहे बाहेर, ठोकीत नेणार आहे, याचं यांना काहीच भीती वाटत नाही. नाही त्या यमाशी करुणा बाहेर काढिता कुडी प्राणा. बरं त्याला काही माया दया नाही, करुणा नाही त्याच्या अंतःकरणामध्ये थोडी सुद्धा त्या यमाच्या. नाही त्या यमाशी करुणा, थोडीही करुणा नाही. त्याला असं वाटत नाही की कसं काय ठोकावं याला, हे तर लईच असं नाजूक आहे, कसं काय हाणू, असं काही नाही तसलं. कोणी असो, त्यो शेतकरी असो, नाही तर दुकानदार असो, नाही तर राजकारणी असो, नाही तर एखादा कीर्तनकार असो, महाराज असो, कोणी असो, तो असं काहीच विचार करीत नाही की लोक पाया पडत होते ना आपण कसं काय ठोकावं. नाही त्या यमाशी करुणा. कोणी असो, यमाला काय त्याची करुणा येत नाही, ओढतो बाहेर. कुडी प्राणा बाहेर काढिता. कुडीतून म्हणजे या शरीराला कुडी म्हणतात. तर या कुडीतून प्राणाला बाहेर काढित असताना त्याला थोडी सुद्धा दया येत नाही. कोणाला? यमाला. मरण म्हणजे काय असतं? मृत्यूच्या वेळेला हे शरीर तर इथंच पडलेलं असतं ना, हे पार्थिव शरीर, हे स्थूल शरीर तर इथंच पडलं जातं. मग मरतं म्हणजे नेमकं होतं काय? या शरीरामध्ये जे आपले प्राण आहेत, सूक्ष्म शरीर आहे, त्या सूक्ष्म शरीराला म्हणजे प्राणाला, इंद्रियांना, मनाला ते ओढत असतात यमदूत. आणि मग दुसरीकडे घेऊन जातात, दुसऱ्या लोकांतराला. जसं तिचं कर्म असेल तशी फलं देतात. ते सूक्ष्म शरीर त्याच्यातून बाहेर काढतात. आणि आपलं या देह किती प्रेम असतं, आपण त्याला आपलं स्वरूप मानलेलं असतं, तादात्म्य केलेलं असतं, आपण त्या दिवशी ऐक्य केलेलं असतं. ते नको वाटतं म्हणून त्रास होतो, ओढतात बाहेर. आपल्याला दुःख होईल, आपण बोंबलत असतो, घाबरतो, पण काही त्यांना दया येत नाही. नाही चालायला लागलं, नाही चालला सोबत त्यांच्या, ठोकतात. मग कसं ठोकतात? ओढाळ सापडे जैसे धान्यात चोर यातना धरी जेतो. एखादं ओढाळ जनावर काय आणि माणूस काय, एखादं ओढाळ जर असलं ना आणि ते जनावर जर एखाद्या पिकात गेलं, उभं पीक, आणि ते पीक एवढं जोमानं आलेलं, त्याला भले मोठे असे कंस दाणे भरलेले, आणि अशा पिकामध्ये ते जनावर गेलो. दररोज यायचं, त्या शेतकऱ्याला वाटायचं, त्या मालकाला वाटायचं, धन्याला वाटायचं, कोण असन वा, काय असन, कोण असन, कोणाचं जनावर येत असन, काय सापडतच नव्हतं. मी एके दिवशी लक्ष देऊनच थांबला तिथं, आणि ते आलं जनावर. आणि मग पिकात घुसलेलं जनावर ते पीक खात असताना तिथं जागेवर त्या जनावराला काय केलं, त्यांनी पकडलं. आणि मग त्या जनावराला, पकडलेल्या जनावराला तो जसं ठोकीतच पुन्हा कोंडोळ्यात आणतो. मग कसं हाणतो तो?
कसं आणतो? असं आई जशी लेकराला असं झोपण्याकरता मांडीवर घेऊन थापटी ती असं तसं तसं ठोकितो का? नाही नाही नाही, काठीनंच. मग पायावर काय, पोटावर काय, पाठीवर काय, कुठे बी ठोकेत येतच नसं, ठोकीतच गावात आणत असतो कोंडवड्यात टाकायला त्याला. ओढाळ सापडे जैसे धन्या, त्या धन्याला ते ओढाळ जनावर जसं सापडलं आणि सापडल्यानंतर तो जसा ठोकीतो मारतो तसे यमदूत तिथून त्याला ठोकीतच नेतात. चोर यातना धरी येतो किंवा एखादं ओढाळ माणूस सापडलं कुठेतरी ओढाळपणा करताना लोक कशी ठोकतात त्याला. ठोकी कोणी काय मागं पुढं पाहतं का? किंवा एखाद्याने चोरी केली आणि ते चोर सापडला. आता माऊलीच्या सोहळ्यासोबत बरेच सापडतात असे. मग सापडल्याच्या नंतर मग त्याला कोण मारित नाही. मग त्याला ज्याचं चोरी झाली त्याच्याशी काही संबंधही नसतो. काय समजा एखाद्याने चोरी केली, एखाद्या चोराने एका व्यक्तीची चोरी केली, मग त्याची चोरी केली, मग त्यांनी मारावं ना फक्त. तसं नाही, मग कोणी आला आणि ठोका देतून जातो पुढं, कोणी आला आणि ठोका देतून जातो पुढं, नुसते ठोकेच खात होतो. त्याला जसं ठोकतात, कुणीही ठोकतं, तसं यमदूत त्याला काय करतात, नुसतं ठोकीतच घेऊन जातात. क्षण एक नागे बापाई न चलवेता या कविता काही, ओढिती कांटवना सोयी अग्निस्तंभ बाही कवटाळविती. क्षण एक नागे बापाई राहिलं का? नाही दिले पावईल कैसा, चालता पंथे देणे वळसा, नसेल ठाऊकी ऐकतो कैसा, नेती बंद जैसा धरुनिया. नाही दिले पावईल कैसा. जर त्यांनी आयुष्यामध्ये काही दान दिलंच नाही तर त्याला तिथं यमदूतांनी धरून नेल्याच्या नंतर त्याला तिथं काय मिळणार आहे खायला? काहीच नाही. दिलंच नाही तर तिथं मिळाल कसं काय? आपल्याला पुढं मिळावं असं वाटत असेल तर इथं काय करावं लागतं? द्यावं लागतं. दिल्यानंतर ते मिळत असतं, दिल्याशिवाय मिळत नाही. ह्याने दिलंच नाही तर मग तिथं मिळतच नाही. मग मिळतच नाही मग बस तसाच खातं, त्याला खायलाच भेटत नाही काय तिथं. यमदूत तसेच ठेवतात त्याला तिथं, अजिबात देत नाहीत खायला काही. नाही दिले पावईल कैसा, चालता पंथे तेने वळसा. तेने पंथे चालता वळसा. त्या पापाच्या मार्गाने चालत असताना खूप खूप मोठे काय असतात? वळसे असतात, वळसे. तुला माहीत नसेल तुकोबा म्हणतात कैसा, ठाऊके नसेल तू ऐक. तो वळसा कसा आहे तुला ठाऊक नसेल तर तू काय कर, आता ऐक सांगतो तुला. नीती बंद जैसा धरुनिया. बंद मनुष्य जसा धरून नेला तर त्याला तसं धरून नेतात. काय करतात धरून नेऊन? क्षण एक नागे वापाई न चलवेता या कविता काही, उडीती काटवना सोयी अग्निस्तंभ बाही कवटाळविती. क्षण एक नागे वापाई. नागव्या पायाने चालायला लावतात. पायात चप्पल नाही, काही नाही, काही नाही, काही नाही. आणि अशा नरम नरम फुफुट्यातून नाही, नरम मातीतून नाही, नरम वाळूतून नाही, समुद्राच्या त्या कडेच्या. मग असे काटे असतात लोखंडाच्या खिळ्यासारखी, त्याच्याहून चालवतात. गरम तापलेली असती जमीन किंवा अग्नी टाकलेला असतो विस्तवून, त्याच्याहून चालवतात. क्षण एक नागे वापाई न चलवेत या कविता काही. आणि जर तो नाही चालला, ओढीती काटवना सोयी, मग त्याला ओढतात, त्या काट्याहून ओढतात. काटे टाकलेले असतात, ते चालत नाही ना, मग पाडतात खाली, बांधतात गळ्यात दोरी त्याच्या आणि ओढतात. हे सगळं अंग असं रक्तबंबाळ होऊन जातं. सगळं नुसते सगळ्या अंगाला ते काय होतात, असे ओढले जातात ते काटे सगळे. अग्निस्तंभ बाही कवटाळविती. ज्या लोकांनी परस्त्री गमन केलेलं आहे, वेश्यागमन केलेलं आहे, अशा लोकांकरता तिथं यमदूत काय करतात? अग्निस्तंभ म्हणजे असा मोठा स्तंभ असतो. स्तंभ म्हणजे खांब, पूर्ण अग्निमय असतो तो. अग्निमय जसं आपण लोखंड अग्नीत घालून तापवले तो जसा लाल होतो, तसे लाल झालेला असतो, निखारे निघत असतात अशा अग्नीची त्यातून. आणि
त्याला धर म्हणतात, धर पकड पकड त्याला, चल मिठी दे, मिठी मार त्याला. नाही तो काय जात, लोटतात त्याला त्याच्यावर, धर पकड. अग्निस्तंभ बाही कवटाळविती, अग्निस्तंभाला मिठी मारायला लावतात. जे कोणी अंगे कापती तरी नदी माझी चालविती. यमदूत कशी यातना करतात तिथं नरकाला गेल्यानंतर, नुसतं पाहिलं तरी अंगावर कंप निर्माण होईल, भय निर्माण होईल, अशा नदीतून त्याला चालवतात. इतकी नदी खोल असते, लागे ठाव ना न चलवे बुडविती, ठाव लागत नाही अशा त्या नदीतून चालवतात. नदी काही नुसती पाण्याचीच नाही, नरकातल्या नद्या काही इथल्या आपल्या इथल्या इंद्रायणी सारख्या, चंद्रभागेसारख्या, गंगेसारख्या नसतात. तिथल्या नद्या वेगळ्याच, रक्ताच्या नद्या, मूत्राच्या नद्या, पुवाच्या नद्या. पू असतो ना, पू बेंड झाला असं, बेंड झाल्याच्या ठस ठस करायला लागलं की मग ती फुटतं, आणि फुटल्यानंतर त्याच्यातून काय निघतं, ती घाण निघती, पू. तशा त्या पुवाच्या नद्या असतात तिथं, त्याच्यातून त्याला चालवितात. खोल असते ती, नाही चालायला लागलं त्यात बुडवितात त्याला, वरून लोट दाबतात त्याला, खाली बुडतो असा, वर आला की सोट्या हाणतात लगेच. न चलवे बुडविती वरी मारिती यमदंड, आणि वरून वर आला त्यानं वर मान केली, नाही बुडाला खाली की मग वरून अजून मारतात त्याला, यमदंड मारतात. तहान भूक नसावे वेळ तो राखिती किती एक काळ, पिंड पाळून कैसा शीतळ तो तप्त भूमी ज्वाळ लोळविती. तो राखिती किती एक काळ, तहान भूक नसावे वेळ, त्याला तहान भूक तिथं काही त्याला सहन होत नाही, त्याला काही तिथं देत नाहीत खायला. कितीतरी वेळ त्याला, कितीतरी काळ त्याला तसंच ठेवतात. पिंड पाळून कैसा शीतळ, यात इथं असताना त्यांनी त्याचा पिंड शरीर तर पाळून किती त्यांनी असं शांत केलेलं असतं, वेगवेगळे तेल लावून, चंदन लावून, आणि तिथं त्याला सगळे असं त्रास देतात. तो तप्त भूमी ज्वाळ लोळविती, तापलेल्या भूमीवर किंवा ज्वाळ म्हणजे असं अग्नीवर त्याला लोळवतात. म्हणून बाबानो शाणे व्हा, हे असं भोगावं वाटत नसेल तर मग शाणे व्हा. मग काय करा, मुक्ती मार्ग धरा, मुक्ती मार्ग, मुक्तीचा मार्ग धरा. मुक्तीचा मार्ग काय हो, मुक्तीचा मार्ग आम्हाला माहीत नाही, आम्हाला कळत नाही कोणता मार्ग धरावा. मग तो कोबाव्या सांगतात आता मार्ग तुम्हाला नाही ना कळत, तुम्ही नकाच कोणत्या शास्त्रकाराच्या मार्गाला जाऊ, तुम्ही त्यांचं काही ना काय ऐकू म्हणतात तो कोबाव्या आहे. सगळ्यात सोपा मार्ग तो कोबाव्या सांगतात. म्हणून करा काही सायास, व्हावेल तरी व्हावे उदास, करवेल तरी करा नामघोष, सेवा भक्ती रस तुका म्हणे. तुम्ही काही अशा प्रकारचे बाकीच्या मार्गाला जाऊ नका. तुम्हाला जर करायचं असेल तर थोडंसं कष्ट करा, व्हायचं असेल तर थोडं उदास व्हा, वैराग्य धारण करा संसाराविषयीचं, आणि जर करायचंच असेल तर काय करा, भगवंताच्या नामाचा घोष करा, नामस्मरण करा, नामस्मरण. आणि नामस्मरण करून, भक्ती करून, त्या भक्तीमध्ये मिळणारा जो आनंद आहे तो रस सेवन करा. सेवा भक्ती रस तुका म्हणे. याने काय होईल, मग काय होईल, मुक्ती प्राप्त होईल. मुक्ती नामस्मरणाने, हा नामस्मरणाने मुक्ती प्राप्त होईल असं हो. कोणती प्राप्त होईल, काय कोणती प्राप्त म्हणजे सगळ्याच मुक्त्या प्राप्त होतील. किती मुक्त्या आहेत, 4 मुक्त्या आहेत. तेने मुक्ती 4 साधिल्या, देवाचे द्वारे विभाग क्षणभरी, तेने मुक्ती 4 साधिल्या. 4ही मुक्त्या प्राप्त होतात. सलोकता, समीपता, स्वरूपता, सायुज्यता. काही शास्त्रकारांनी 5वी मुक्ती मानली, साष्टी नावाची. 5 तर 5 सगळ्यात जे काही अहो नामस्मरणाने प्राप्त होत नाही असं काहीच नाही. काय नो हे केले एका चिंतिता विठ्ठले, काय होणार नाही, काय प्राप्त होणार नाही एका विठ्ठलाचं चिंतन केल्याच्या नंतर, नामस्मरण केल्याच्या नंतर. म्हणून नामघोष करा, नामघोष, सगळ्या मुक्त्या प्राप्त होतील. सलोकता म्हणजे तुम्हाला तिथं देव ज्या लोकात राहतो त्या लोकात राहायला भेटेल. समीपता म्हणजे देवाच्या जवळ राहायला भेटेल, देवाच्या जवळ तुम्ही राहाल तिथं वैकुंठात जाऊन. स्वरूपता म्हणजे देवाचं जसं स्वरूप आहे चतुर्भुज स्वरूप, तुम्हाला चतुर्भुज रूप प्राप्त होईल. सशंक चक्रम सक्रीट कुंडलम, देवासारखं तुमचं शरीर,
देव चतुर्भुज, तुम्ही चतुर्भुज. देवाच्या हातात शंखचक्र गदा पद्म, तुमच्या हातात शंखचक्र गदा पद्म. देवाच्या डोक्यावर मुकुट, तसाच मुकुट, तसंच रूप तुम्हाला. देवाचं जसं रूप आहे सुंदर, तसंच रूप प्राप्त होईल. याला स्वरूपता म्हणतात. आणि सायुज्यता म्हणजे, सायुज्यता मुक्ती शब्दाचा अर्थ आहे ज्याला ती मुक्ती प्राप्त होते तो देव वेगळा राहतच नाही, देव स्वरूप होऊन जातो. अशा सगळ्या मुक्ती नामस्मरणानं प्राप्त होती. म्हणून तुम्ही नामघोष करा आणि नामघोष करून त्या नामघोषामध्ये निर्माण होणारा जो रस आहे नामाचा, भक्तीचा, तो रस काय करा, सेवा. लावणी मृदंग सुती टाळ घोष, सेवू ब्रह्मरस आवडीने, असा तो रस सेवन करा. त्याच्यानं त्यानं मुक्ती प्राप्त होईल. आणि नाही हे तुम्ही हे भजन केलं, नाही नामघोष केला, नाही त्या यमाशी करुणा, बाहेर काढिता कुडी प्राणा, ओढाळ सापडे जैसे धन्या चोर यातना, धरी जेतो पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. विठ्ठल 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 विठ्ठल.